बैठक आयोजित केली होती। ऍडव्होकेट असीमजी सरोदे, त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे समस्त उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली। याच्यामध्ये मागच्या 15 दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळा ना एकूण जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला। याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे, पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची 25-30 वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे। पण दुर्दैवाने यावेळेसचा जो काय निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली, ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले, त्याच्यातून झालेला हा पराभव आहे। त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही। आमच्या याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काही मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे। या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय, सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ। याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत। याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती। ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं, आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची, त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे। ईव्हीएम मशीन म्हणजे 3 मशीनचा एक सेट असतो। कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं, बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट अर्थात यावरील बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो, आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते। ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते। ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची। यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो। ती ही एकच जागा आहे जिथे शंका घेण्यास वाव आहे। ती कशी, तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं। त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही। असं देखील असू शकतं की 3 मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक 3 मताच्या नंतरचं एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल। शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना 20 नोव्हेंबर 2024 तारीख का टाकण्यात आलेली, ती मशीन फक्त सिम्बॉलिक का नाही ठेवण्यात आली, तर त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते 4 सकाळी म्हणजे आमचं नाही का या राजकीय जीवनामध्ये जे काय अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं 27 वर्ष, इथं रमेश दादा असेल किंवा अंकुश अण्णा असेल यांना तर 40-45 वर्ष आले। जस्ट पूर्वी आमच्याकडं पेट्या होत्या, त्यावेळेस आम्हाला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं। ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं। ती सिस्टीम आजही आहे। मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे। त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये 0 आहे, ती 0 बरोबर आहे, तो 0 सकाळी दाखवतो। ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो 20 अख्ख्या महाराष्ट्रासाठी, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्डिडेट तसा राज्यातल्या 288 मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय। ज्या दिवशी त्या मतदान म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला 19 तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही, 20चा पण दिलेला नाही किंवा 23चा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही। त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना 20 नोव्हेंबर 2024 दिलाय। सकाळी 9 ते दुपारी 4चा प्रोग्राम सेट केलाय। ज्या मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी 9च्या अगोदर होणार नाही, ती दुपारी 4च्या नंतर होणार नाही। तर त्याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील जे काय ते यंत्र जे आहे, ती मशीन जी आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल। इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल, कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं। त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे, म्हणून ही वेळ 9 नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे। आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव करतं आणि त्या तशी करण्याची सूचना, तशी कमांड त्या व्हीव्हीपॅटला देण्यात आलेली आहे। त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही
हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात. अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या नका मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे 5% प्रमाणे 532 पैकी 27 व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे. त्या 27 मशीन मोजले जातील. माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भात म्हणजे टॅम्परिंग कसं झालं, त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून इतर सुद्धा ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेत की कार्यकर्त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार महायुतीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जातं. मधल्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाचे धनुष्यबाणाचे त्याचे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कोणालाही चॅलेंज द्यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती. इस्रायलची नाही का टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे, ते सेट करण्यात आलेलं आहे. या संदर्भात पुढे मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम. माझ्याकडं त्या संदर्भातले नाही का हितसंबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची नाही का संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ती सुद्धा माहिती येईल. एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो. 118 बूथवरती नाही का नाही मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा. ते म्हटलं की 118 नंबरला काहीतरी ईव्हीएम स्लो चालतोय वाटतं. 118 स्लो आहे. बरोबर आहे. हा बरोबर ना. तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे ना. म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो. नाही आहे चांगलं. हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो. याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे 118 नंबर बूथ आहे. तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे. ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील. याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदान कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या. याच्यावर अर्थ क्लिअर आहे. त्याच्या पलीकडे राज्यातले सगळे पुरावे आता रोहित दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी नाही का पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान. म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून. फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहितदादा निवडून आले जे मुळात 40 ते 50,000 मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती. तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70, 80, 90,000 मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील. पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी राज्य पिंजून काढलं होतं. त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे. असे पुरावे रोज आमच्याकडे येतात. आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतंय. कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा. या ठिकाणी आमचे ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एकदा ते पहा. आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम मध्ये
ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नाही का कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नाही का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातली 150 कोटी लोकसंख्या, ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ज्यावेळी आक्षेप घेण्याची वेळ होती त्यावेळेस कोणत्याही उमेदवाराकडनं आक्षेप घेतला गेला नाही. मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो 12 ते 15 दिवसाचा असतो. ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेशदादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत, या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो. ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे, आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे, इतर अपक्षांचे विषय थांबवणे, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे, त्यावेळेस आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करावा. आम्ही तर रोज बोलायचो. मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. ती कोण वापरते, त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ. पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आताच्या केंद्र सरकारला, आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा. हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालो ह्याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे. हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्राचे नेते आहेत ते काळाच्या पडद्यावर जातील. पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा, हीच आमची विनंती आहे. असा विषय आहे की बिलकुल नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचा एकच उमेदवार आलेला आहे, निवडून तो देखील या ठिकाणी दिसत नाहीये. मात्र त्याला खात्री नाही का. मुळात विषय असा आहे की माननीय बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत. काल आमची खुलासा करतो, महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडं आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची आणि पराभूत उमेदवाराची. त्या सुद्धा माननीय बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते. त्यांनी क्लिअर कट कळवलं होतं की निवडून आलं तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं, तर ते गेले होते. तसा विषय मुळात विषय असा आहे की हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा 1-2 मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती. हा पहिला भाग. दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत जगताप इथं धाडसाने समोर आलाय. उद्या आम्ही कुठे गन पॉइंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही. आम्ही आमच्या मधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय, कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू. पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातले आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय. ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत. आताच्या क्लिपच्या अशा 10 क्लिप्स माझ्याकडे आहेत. याच्यातले शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत. संभाषण जे आहेत शिवसेना तिथं जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय. या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार आहे. मी जेव्हा पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे. फक्त माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल, त्यांच्या मी ओरिजिनल व्हॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं संभाषण जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे. आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय.
काउंटिंगला नाही नाही, त्या संदर्भात काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता, म्हणजे रॅन्डमली होते. म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर 5 मशीनची मागणी केली, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली. आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू. त्याच्यात त्यांनी 1 तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून 5 रॅन्डमली मशीन काढल्या. ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या, त्या रॅन्डमली काढल्या. आता आम्ही जे पैसे आज भरतोय काय झालं त्या व्हीव्हीपॅटमध्ये काय झालं? नाही, त्या सेम आल्या. मी पुन्हा एकदा सांगतो, हा त्या मशीन मधला जो विषय आहे, ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट, हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला. नाही ना, मी मतदान केलं, मी बघतो कोणाला मतदान केलंय. मी पुन्हा एकदा कसं होईल? एक तर माणूस आपल्याला पाहिजे का ज्यांनी मतदान केलंय आणि चिठ्ठी दुसरी आली. खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आलेत. आपण इथं एवढ्या लोकांनी मतदान केले, आम्ही सुद्धा सांगू, मी केलं, मी सांगतो, मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याची चिठ्ठी पाहिजे. सगळं मान्य आहे प्रशांतजी, पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर समोर. आपण इथंच आपला जे मक्कल घेऊ ना. अगदी 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 प्रशांतजी, त्याच्यावरती तारीख पण नसते, त्याच्यावर नंबर पण नसतो. ते नुसतं दिसतं असं ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही. ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवा, आम्हाला काउंटिंग करून दाखवा. आक्षेपाला विरोध नाही झाला. माझ्या ज्ञानात भर पडा म्हणून मी विचारतोय की एकतर व्हीव्हीपॅट मोजताना रॅन्डम काढलं जातं, बरोबर आहे. तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील, पण ते 5 मशीन उचलायचे, बरोबर आहे. ते काही तुम्ही मी ठरवलेलं नाही. पण तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिठ्ठ्या बदलल्या का त्यांनी आतल्या 1 तासाभरात? आमचं म्हणणंच ते आहे की आम्ही प्रोग्राम आरोपाचा आरोप करा, हो त्यांनी 1 तासात 16 दिवस या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 1 तासात चिठ्ठ्या बदलल्या. या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत. आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत. आम्ही आमच्या याचिकेत दाखल करत आहोत. एक मिनिट, मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ ती आवाज येत नव्हता. याचिकेला काय अर्थ नाही. आता लोकांमध्येच होते हा विषय. काय आम्ही लोकांमध्ये चाललोय, आम्ही ते सांगतोय की लोकसभा उभी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आंदोलन उभं करणार आहोत. आणि तुम्ही जर असं असेल अण्णा, दादा म्हणतात तर असं असेल, तर आता जे व्हीव्हीपॅट मोजून तरी काय उपयोग आहे? रॅन्डम मध्ये ठीक आहे, पण असं आहे, प्रोसिजर तर पूर्ण करावी लागेल ना. आम्हाला जो कायद्याने अधिकार दिलाय, आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोकसभा उभी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा भाग, आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या 4 दिवसात ते व्हीव्हीपॅट मोजून घेतोय. तिसरा भाग, आम्हाला कायद्यानुसार जी नाही का रीट दाखल करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्या 15 दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळा नाही का एकूण जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला. याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे, पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची 25-30 वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे. पण दुर्दैवाने यावेळेसचा जो काय निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली, ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले, त्याच्यातून झालेला हा पराभव आहे. त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही. आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काही मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय. सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ. याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती. ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं, आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची, त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे. ईव्हीएम मशीन म्हणजे 3 मशीनचा एक सेट असतो. कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं, बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट अर्थात यावरील बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो, आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते. ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची. यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो. ती ही एकच जागा आहे जिथं शंका घेण्यास वाव आहे. ती कशी, तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं. त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही. असं देखील असू शकतं की 3 मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक 3 मताच्या नंतरचं एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल.
शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना 20 नोव्हेंबर 2024 तारीख का टाकण्यात आलेली. ती मशीन फक्त सिम्बॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते 4 सकाळी म्हणजे आमचं नाही का या राजकीय जीवनामध्ये जे काय अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं जर 27 वर्ष इथं रमेश दादा असतील किंवा अंकुश अण्णा असतील यांना तर 40-45 वर्ष आले. जस्ट पुढे आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं. ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं. ती सिस्टीम आजही आहे. मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे. त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये 0 आहे ती 0 बरोबर आहे. तो 0 सकाळी दाखवतो. ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो 20 अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्डिडेट तसा राज्यातल्या 288 मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कट दिलाय. ज्या दिवशी त्या मतदान म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला 19 तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही, 20चा पण दिलेला नाही किंवा 23चा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही. त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना 20 नोव्हेंबर 2024 दिलाय. सकाळी 9 ते दुपारी 4चा प्रोग्राम सेट केलाय. ज्या मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी 9च्या अगोदर होणार नाही, ती दुपारी 4च्या नंतर होणार नाही. तर त्याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील जे काय ते यंत्र जे आहे ती मशीन जी आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल. इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं. त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर 9 नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे. आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव करतं आणि त्या तशी करण्याची सूचना तशी कमांड त्या व्हीव्हीपॅटला देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात. अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे 5% प्रमाणे 532 पैकी 27 व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे. त्या 27 मशीन मोजले जातील. माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भात म्हणजे टॅम्परिंग कसं झालं त्याचबरोबर टेंडर वोट कसं झालं ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेत की कार्यकर्त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार महायुतीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जातं. मधल्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यबाणाचे त्याचे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कोणालाही चॅलेंज द्यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती. इस्रायलची टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे. ते सेट करण्यात आलेलं आहे. या संदर्भात पुढे मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम. माझ्याकडं त्या संदर्भातले हितसंबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ती सुद्धा माहिती येईल. एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो. 118 बूथवरती नाही का नाही मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा. ते म्हटलं की 118 नंबरला काहीतरी ईव्हीएम स्लो चालतोय वाटतं. 118 स्लो आहे. बरोबर आहे. हा बरोबर ना. तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना असं आहे ना. म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो नाही आहे चांगलं. हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो. याचा असा आहे की पुरंदर विधानसभेचा आहे 118 नंबर बूथ आहे. तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे. ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का
ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील. याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदान कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल ह्या सगळ्या पाहत होत्या. याच्यावर अर्थ क्लिअर आहे. त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहित दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी नाही का पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान. म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं, म्हणजे मशीन नका सेट करून. फक्त त्यांचा अंदाज की ते एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहितदादा निवडून आले, जे मुळात 40 ते 50,000 मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती. तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70, 80, 90,000 मतांनी निवडून येत आले तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील. पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं, त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे. असे पुरावे रोज आमच्याकडे येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतंय. कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा, की या ठिकाणी आमचे ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल इथं ते पहा. आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट कळतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते, तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नाही का कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नाही का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातली 150 कोटी लोकसंख्या ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ज्यावेळी आक्षेप घेण्याची वेळ होती त्यावेळेस कोणत्याही उमेदवाराकडनं आक्षेप घेतला गेला नाही. मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो 12 ते 15 दिवसाचा असतो. ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेशदादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत, या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो. ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे, आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे, इतर अपक्षांचे विषय थांबवणे, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे, त्यावेळेस आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करावा. आम्ही तर रोज बोलायचो, मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. ती कोण वापरली, त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ. पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आताच्या केंद्र सरकारला, आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा. हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं ह्याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे. हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्राचे नेते आहेत ते काळाच्या पडद्यावर जातील. पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा, हीच आमची विनंती आहे. असा विषय आहे की बिलकुल नाही, मी पुन्हा एकदा सांगतो,
तुमचा एकच उमेदवार आलेला आहे, निवडून तो देखील या ठिकाणी दिसत नाहीये. मात्र त्याला खात्री नाही का मुळात विषय असा आहे की माननीय बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत. काल आमची खुलासा करतो, महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची आणि पराभूत उमेदवाराची. त्या सुद्धा माननीय बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते. त्यांनी क्लिअर कट कळवलं होतं की निवडून आलं तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं, तर ते गेले होते. तसा विषय जेव्हा तुमचा विजय होतो त्यावेळेस मुळात विषय असा आहे की हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा 1-2 मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नका मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती. हा पहिला भाग. दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत जगताप इथं धाडसाने समोर आलाय. उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही. आम्ही आमच्यामधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय, कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू. पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातली आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय. ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत. आताच्या क्लिपच्या अशा 10 क्लिप्स माझ्याकडे आहेत. याच्यातले शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत. संभाषण जे आहेत शिवसेना तिथं जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय. या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार आहे. मी जेव्हा पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे. फक्त माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल, त्यांच्या मी ओरिजिनल व्हॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं संभाषण जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे. उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय. नाही त्या संदर्भात काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता, म्हणजे रॅन्डमली होते. म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर 5 मशीनची मागणी केली, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली. आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आला तर आम्ही सांगू. त्याच्यात त्यांनी 1 तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून 5 रॅन्डमली मशीन काढल्या. ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या, त्या रॅन्डमली काढल्या. आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या. मी पुन्हा एकदा सांगतो, हा त्या मशीन मधला जो विषय आहे, ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि त्याच्यात आलेला काउंट, हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी मतदान केलं, मी बघतो कोणाला मतदान केलंय. मी पुन्हा एकदा कसं होईल, एक तर माणूस आपल्याला पाहिजे ज्यांनी मतदान केलंय आणि चिठ्ठी दुसरी आली. खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आलेत. आपण एवढ्या लोकांनी मतदान केले, आम्ही सुद्धा सांगा मी केलं, मी सांगतो मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याची चिठ्ठी पाहिजे. सगळं मान्य आहे प्रशांतजी, पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर. आपण इथंच आपलाच एक मॉकपोल घेऊ ना. अगदी त्याच्यावरती तारीख पण नसते, नंबर पण असतो. ते नुसतं दिसतं असतं. ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही. ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवलं, आम्हाला काउंटिंग करून दाखवा. आक्षेपाला विरोध नाही झाला. माझ्या ज्ञानात भरपडा म्हणून मी विचारतोय की एकतर व्हीव्हीपॅट मोजताना रॅन्डम काढलं जातं, बरोबर आहे. तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील, पुढे 5 मशीन उचलायचे, बरोबर आहे. ते काही तुम्ही मी ठरवलेलं नाही. पण तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिठ्ठ्या बदलल्या का त्यांनी आपल्या 1 तासाभरात? आमचं म्हणणंच ते आहे की आम्ही प्रोग्राम आरोपाचा आरोप करा हो, त्यांनी 1 तासात 16 दिवस या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 1 तासात चिठ्ठ्या बदलल्या. या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत. आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्ही आमच्या याचिकेत दाखल करत आहोत. एक मिनिट, मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ ती आवाज येत नव्हता. याचिकेला काय अर्थ नाही. आता लोकांमध्येच होते हा विषय. काय आम्ही लोकांमध्ये चाललोय, आम्ही ते सांगतोय की लोकसभा उभी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. करणार आहोत. आणि तुम्ही जर असं असेल अण्णा दादा म्हणतात तर असं असेल तर आताचे व्हीव्हीपॅट मोजून तरी काय उपयोग आहे? रॅन्डम मध्ये ठीक आहे, पण असं आहे प्रोसिजर तर पूर्ण करावी लागेल ना. आम्हाला जो कायद्याने अधिकार दिलाय, आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोकसभा उभी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या 4 दिवसात ते व्हीव्हीपॅट मोजून घेतोय. तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसारची रीट दाखल करण्याचा अधिकार आहे.
त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे, ते सुद्धा आम्ही मांडत आहोत. तुम्ही याचिका कधी दाखल करणार आहे? आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली. आज आमचे व्हीव्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे. त्या संदर्भात माझ्या म्हणजे 5% जो अधिकार असतो, माझ्याकडे 532 मशीन होते, त्यामुळे माझ्याकडे साधारण 27 मशीन माझ्या वाट्याला येतील. तिथला नंबर चॉईस करायचा अधिकार माझा आहे. तर ते नंबर सुद्धा आता आम्ही ह्या मशीनमध्ये काय गडबड झाली ह्या मशीन आम्ही मोजण्याचा संदर्भात करतोय. त्याच्यात आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो, कारण की आता आमच्याकडे मान्य असीम सरोदे साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. तर ते असं सांगतायत की 27 मशीन ज्या आमच्यासमोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत पुन्हा मापकोल सारख्या त्या ठिकाणी मत टाकून मोजल्या जातील. तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही. तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतोय. आताच बरं का ईव्हीएम प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहेत. त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या, आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला 30 दिवसाची मुदत आहे. व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये 29 तारखेपर्यंत आहे. व्हीव्हीपॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत 2 दिवसामध्ये मुदतीत दाखल केल्या जातील. आणि आपण असं म्हणतात तसं एकीकडे न्यायालयीन लढाई, दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन, अशा 3 स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत. आणखी काय पाहिजे असेल तर ऍडिशन आम्हाला सांगा, ते आम्ही करू. बैठक आयोजित केली होती. ऍडव्होकेट असीमजी सरोदे, त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे समस्त उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. याच्यामध्ये मागच्या 15 दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळा ना एकूण जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला. याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे, पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची 25-30 वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे. पण दुर्दैवाने यावेळेसचा जो काय निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली, ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले, त्याच्यातून झालेला हा पराभव आहे. त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही. आमच्या याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काही मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय. सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ. याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती. ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं, आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची, त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे. ईव्हीएम मशीन म्हणजे 3 मशीनचा एक सेट असतो. कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं, बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट अर्थात यावरील बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो, आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते. ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते. ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची. यात देखील फक्त व्हीव्हीपॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो. ती ही एकच जागा आहे जिथं शंका घेण्यास वाव आहे. ती कशी, तर हे सिम्बॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं. त्या कोडचा नेमका काय वापर होतोय हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही. असं देखील असू शकतं की 3 मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक 3 मताच्या नंतरचं एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल. शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिम्बॉल अपलोड करत असताना 20 नोव्हेंबर 2024 तारीख का टाकण्यात आलेली. ती मशीन फक्त सिम्बॉलिक का नाही ठेवण्यात आली, तर त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशीच सकाळी 9 ते 4 सकाळी म्हणजे आमचं नाही का या राजकीय जीवनामध्ये जे काय अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं 27 वर्ष, इतर रमेश दादा असतील किंवा अंकुश अण्णा असतील यांना तर 40-45 वर्ष आले. जस्ट पुढे आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं.
ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये, आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं. ती सिस्टीम आजही आहे. मशीन, पेटीच्या जागी मशीन आलेली आहे. त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये 0 आहे, ती 0 बरोबर आहे, तो 0 सकाळी दाखवला जातो. ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो 20 अख्ख्या महाराष्ट्रासाठी, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्टोन्मेंट तसा राज्यातल्या 288 मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कट दिलाय. ज्या दिवशी त्या मतदान म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला 19 तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही, 20चा पण दिलेला नाही, किंवा 23चा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही. त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना 20 नोव्हेंबर 2024 दिलाय. सकाळी 9 ते दुपारी 4चा प्रोग्राम सेट केलाय. ज्या मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी 9च्या अगोदर होणार नाही, ती दुपारी 4च्या नंतर होणार नाही. तर त्याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील जे काय ते यंत्र जे आहे, ती मशीन जी आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल. इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल, कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं. त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे, म्हणून ही वेळ 9 नंतरची सेट करण्यात येतात आलेली आहे. आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव करतं, आणि त्या तशी करण्याची सूचना, तशी कमांड त्या व्हीव्हीपॅटला देण्यात आलेली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात. अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे 5% प्रमाणे 532 पैकी 27 व्हीव्हीपॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे. त्या 27 मशीन मोजले जातील. माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या संदर्भात म्हणजे टॅम्परिंग कसं झालं, त्याचबरोबर टेंडर वोट कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापुरतं मर्यादित नसून इतर सुद्धा ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आलेत की कार्यकर्त्या त्या मतदारसंघात तो उमेदवार महायुतीचा निवडून देण्याकरता कशा प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जातं. मधल्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवार साहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यबाणाचे त्याचे आमदार फोडण्याकरता या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कोणालाही चॅलेंज द्यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती. इस्रायलची टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भामध्ये 15 ते 25% मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे. ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे, ते सेट करण्यात आलेलं आहे. या संदर्भात पुढे मी तर कॉस्मोपॉलिटन भागातून निवडून होतो कायम. माझ्याकडं त्या संदर्भातले हितसंबंध नक्की आहेत. मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी, इस्रायलमध्येच काही जी आमची संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या 10-20 दिवसामध्ये माझ्याकडे ती सुद्धा माहिती येईल. एक रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला मी ऐकवतो. 118 बूथवरती तुम्ही नाही का? नाही, मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा. ते म्हटलं की 118 नंबरला मी काहीतरी ईव्हीएम स्लो चालतोय वाटतं. 118 स्लो आहे. बरोबर आहे. हा बरोबर ना. तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते? म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर? हो आहे ना, असं आहे ना. म्हणजे मग आपल्याला फास्ट करता येईल, नाही तर मग स्लो. नाही आहे, चांगलं. हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो. याचा असा आहे की हे पुरंदर विधानसभेचं आहे. 118 नंबर बूथ आहे. तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे. ही मशीन, हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का? ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू, नाही तर स्लो ठेवू, ज्याच्यातून या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्रावर स्लोच राहील. याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदार कसे येतील, मतदान कसं होईल हे सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागं या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल या सगळ्या पाहत होत्या. याच्यावर अर्थ क्लिअर आहे. त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहित दादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येत आहेत की या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला
तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला 90,385 मतदान, शेजारी नाही का पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा 90,385 मतदान. म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी म्हणजे आमचे रोहितदादा पवार किंवा या ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आलेत तिथं त्यांना पाडायचंच होतं, म्हणजे मशीन नका सेट करून. फक्त त्यांचा अंदाज की ते एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळं त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे 1200 मतांनी रोहितदादा निवडून आले, जे मुळात 40 ते 50,000 मतांनी निवडून येतील अशी 100% खात्री होती. तसंच मान्य जयंत पाटील साहेब जे कायम 70-80-90,000 मतांनी निवडून येत आले, तिथे त्यांनी मतं तेवढी सेट केली ज्या एवढ्या मतांनी ते पडतील. पण तिथं सगळे झंझावती नेता म्हणून त्यांनी एक राज्य पिंजून काढलं होतं, त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः 10,500 मतांनी निवडून आलेत. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे. असे पुरावे रोज आमच्याकडे येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतंय. कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा, की या ठिकाणी आमचे ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एकदा ते पहा. आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट कळतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते, तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नाही का कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल, तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नाही का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातली 150 कोटी लोकसंख्या, ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट नका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणे की ज्यावेळी आक्षेप घेण्याची वेळ होती त्यावेळेस कोणत्याही उमेदवाराकडनं आक्षेप घेतला गेला नाही. मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो 12 ते 15 दिवसाचा असतो. ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेशदादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत, या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो. ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे, आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे, इतर अपक्षांचे विषय थांबवणे, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे, त्यावेळेस आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करावा. आम्ही तर रोज बोलायचो, मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. ती कोण वापरली, त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ. पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आताच्या केंद्र सरकारला, आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा. हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं ह्याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे. हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते आहेत ते काळाच्या पडद्यावर जातील. पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा, हीच आमची विनंती आहे. असा विषय आहे की बिलकुल नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचा एकच उमेदवार आलेला आहे, निवडून तो देखील या ठिकाणी दिसत नाहीये. मात्र त्याला खात्री नाही का मुळात विषय असा आहे की माननीय बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत. काल आमची खुलासा करतो, महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांचीच बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची आणि पराभूत उमेदवाराची. त्या सुद्धा माननीय बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते. त्यांनी क्लिअर कट कळवलं होतं की निवडून आले तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं, तर ते गेले होते. तसा विषय जेव्हा तुमचा विजय होतो त्यावेळेस मुळात विषय असा आहे की हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी
त्यावेळेस सुद्धा 1-2 मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर नाही का मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती. हा पहिला भाग. दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपापली मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्यानिशी चाललेलो आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रशांत जगताप इथं धाडसाने समोर आलाय. उद्या आम्ही कुठे गन पॉईंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही. आम्ही आमच्यामधलं नाही का धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुराव्यानिशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होतंय, कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भात आम्ही खुलासे नक्की करू. पुरंदर विधानसभेतली आहे या संदर्भातली आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय. ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातलं मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत. आताच्या क्लिपच्या अशा 10 क्लिप्स माझ्याकडे आहेत. याच्यातले शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही ठेवत आहोत. संभाषण जे आहेत तिथं जे आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, मी लॅबोरेटरीला आज ते पाठवतोय. या संदर्भामध्ये नावानिशी जाहीर करणार आहे. मी जेव्हा पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे. फक्त माझं म्हणणं असं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. संविधान हे सांगतंय की त्यांचं नाव जाहीर करायच्या अगोदर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल, त्यांच्या मी ओरिजिनल व्हॉइस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं संभाषण जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे. उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय. नाही त्या संदर्भात काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता, म्हणजे रॅन्डमली होते. म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवल्यानंतर 5 मशीनची मागणी केली, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली. आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार आल्यानंतर आम्ही सांगू. त्याच्यात त्यांनी 1 तासाभरांनी आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करून 5 रॅन्डमली मशीन काढल्या. ते आमच्याही नव्हत्या किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या, त्या रॅन्डमली काढल्या. आता आम्ही जे पैसे आज भरतोय नाही त्या सेम आल्या. मी पुन्हा एकदा सांगतो, हा त्या मशीन मधला जो विषय आहे, ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यात आलेला काउंट, हा मुळात विषय आमचं म्हणणंच आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला मी मतदान केलं, मी बघतो कोणाला मतदान केलंय. मी पुन्हा एकदा कसं होईल, एक तर माणूस आपल्याला पाहिजे ज्यांनी मतदान केलंय आणि चिठ्ठी दुसरी आली. खूप सारे राज्यातून बरेच व्हिडिओ आले. आपण एवढ्या लोकांनी मतदान केले, आम्ही सुद्धा सांगू मी केलं, मी सांगतो मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याची चिठ्ठी पाहिजे. सगळं मान्य आहे प्रशांतजी, पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर. आपण इथंच आपला जे मक्कल घेऊ ना. अगदी त्याच्यावरती तारीख पण नसते, नंबर पण नसतो. ते नुसतं दिसतं असतं. ते काउंटिंग करायला आम्हाला देतच नाही. ते आमचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं ते दाखवा, आम्हाला काउंटिंग करून दाखवा. आक्षेपाला विरोध नाही ना. माझ्या ज्ञानात भरपडा म्हणून मी विचारतोय की एकतर व्हीव्हीपॅट मोजताना रॅन्डम काढलं जातं, बरोबर आहे. तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील, कोणते 5 मशीन उचलायचे, बरोबर आहे. ते काही मी ठरवलेलं नाही. पण तेवढ्या वेळामध्ये परत त्या चिठ्ठ्या बदलल्या का त्यांनी आपल्या 1 तासाभरात? आमचं म्हणणंच ते आहे की आम्ही प्रोग्राम आरोपाचा आरोप करा हो, त्यांनी 1 तासात 16 दिवस या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 1 तासात चिठ्ठ्या बदलल्या. या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत. आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी आहेत आम्ही आमच्या याचिकेत दाखल करत आहोत. एक मिनिट, मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ ती आवाज येत नव्हता. याचिकेला काय अर्थ नाही. आता लोकांमध्ये तो द्या विषय काय, आम्ही लोकांमध्ये चाललोय. आम्ही ते सांगतोय की लोकसभा उभी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. करणार आहोत. आणि तुम्ही जर असं असेल अण्णा दादा म्हणतात तर असं असेल तर आताची व्हीव्हीपॅट मोजून तरी काय उपयोग आहे. रॅन्डम मध्ये ठीक आहे, पण असं आहे प्रोसिजर तर पूर्ण करावी लागेल ना. आम्हाला जो कायद्याने अधिकार दिलाय, आज आम्ही तुमच्या समोर मत मांडून लोकसभा उभी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा भाग आम्ही व्हीव्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या 4 दिवसात ते व्हीव्हीपॅट मोजून घेतोय. तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी रीट दाखल करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे, ते सुद्धा आम्ही मांडत आहोत. याचिका कधी दाखल करणार? आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवली. आज आमचे व्हीव्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे. त्या संदर्भात माझ्या 5% तो अधिकार असतो. माझ्याकडे 532 मशीन होते, त्यामुळे माझ्याकडे साधारण 27 मशीन माझ्या वाट्याला येतील. तिथला नंबर चॉईस करण्याचा अधिकार माझा आहे. तर ते नंबर सुद्धा आता आम्ही ह्या मशीनमध्ये काय गडबड झाली ह्या मशीन आम्ही मोजण्याचा संदर्भात करतोय. त्याच्यात आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो, कारण की आता आमच्याकडे मान्य असीम सरवदे साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. तर ते असं सांगतायत की 27 मशीन ज्या आमच्यासमोर मोजल्या जातील त्या इरेज करून
परत पुन्हा मॉकपोल सारख्या त्या ठिकाणी मत टाकून मोजले जातील. तसं असेल तर मग आमचा डेटा इरेज होऊन उपयोग नाही. तर त्याचा खुलासा सुद्धा आम्ही जिल्हा निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून घेतोय. आताच बरं का चेंज केलं गेलं ईव्हीएम प्रिंटर चेंज प्रशांत एक मिनिट डेटा काय प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहेत. त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला 30 दिवसाची मुदत आहे. व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये 29 तारखेपर्यंत आहे. व्हीव्हीपॅटच्या तक्रारी ज्या आहेत त्या उद्या किंवा परत 2 दिवसामध्ये मुदतीत दाखल केल्या जातील. आणि आपण असं म्हणतात तसं एकीकडे न्यायालयीन लढाई, दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जन आंदोलन अशा 3 स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत. आणखी काय पाहिजे असेल तर ऍडिशन आम्हाला सांगा, तेही आम्ही करू. थँक्यू.